हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मग बऱ्याचशा बायकांचा प्रश्न असा असतो की मुलांना घेऊन घर कसं स्वच्छ ठेवावं, घरात जे राडा पडलेला असतो किंवा एक्स्ट्राची जी कामे आपली असतात तर ती होत नाहीत. तर आजच्या ह्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत की आपण घरातली कामे व मुलांना कसं सांभाळावं. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की काही कामं अशी असतात जी आपण मुलांना घेऊन करू शकतो, जसं की आता बेडरूम आवरणे, बेडरूममधल्या काही गोष्टी आवरणे, स्वतःला क्लीन ठेवणे किंवा स्वतःकडं पण लक्ष देणे. ह्या गोष्टी आपण मुलांना पाहून नक्कीच करू शकतो. मुलांना पाहून आपण करू शकत नाही तर काही फरशा वगैरे पुसणे, धुणं, भांडे अशा गोष्टी शक्य असेल तर तेही करू शकतो. पण सध्या थंडी असल्यामुळे आपण मुलांना पाण्यात घेऊन जाऊ शकत नाही आणि धुणं कपडे वगैरे आपण धुवू शकत नाहीत. आणि एकतर भांड्याचं झालं तर आपण भांडे घासायला बसलो तर मुलं रॅकची वगैरे भांडे काढणे किंवा त्यांची चिडचिड होणे ह्या गोष्टी होतात. तर बेडरूम आवडणे म्हणजे कसं, तर प्रत्येकाचं समजा आता आठवड्यामध्ये सोमवारपासून रविवारपर्यंत बऱ्याचशा गोष्टी अशा पडलेल्या असतात, जसं की आपले नाईट वेअर किंवा कधी काही बाहेर गेलेले कपडे, आणि आपण आपल्या मुलांना सायंकाळच्या वेळेला बाहेर नेतोच. तर असेही आपले बरेचसे दररोजचे कपडे असतात जे की आपण आणतो तसेच काढून ठेवतो, आणतो तसेच काढून ठेवतो. तर असेही कपडे आपल्या अस्तव्यस्त पडू नयेत. आणि तुम्ही तर पाहू शकतात माझ्या हे कपड्यांचा ढिगारा कसा झालेला आहे, किंवा वेगवेगळ्या पर्सेस आपण बाहेर घेऊन जातो. असं बऱ्याचशा लेडीज फ्रस्ट्रेट होतात की अरे हे माझं जागच्या जागी नाही आहे आणि हे कसं करू. माझंही असं अगोदर व्हायचं, आज मला हा प्रश्न पडायचा. पण नंतर मी विचार केला, त्याला पाहत पाहत मी फोन तर पाहत बसतेच ना, फोन पाहण्याऐवजी मी त्याला पाहत पाहत या गोष्टी करू शकते. कपड्यांच्या घड्या घालणं काही अवघड नाही आहे, त्याला एखाद्या गोष्टीत रमवून द्यायचं आपण, आणि आपण कपड्यांच्या घड्या वगैरे घालून किंवा कुठली जागा वगैरे क्लीन ह्या गोष्टी छोट्या मोठ्या तर आपण नक्कीच करू शकतो. तर अशी काहीशी कामे आहेत जी आपण आपल्या मुलांना घेऊन करू शकतो, ती मी तुमच्यासोबत आज शेअर करणार. तर आज होता रविवार, आणि रविवार म्हटलं की सुट्टीचा दिवस, तर चला म्हटलं आपण सुट्टीच्या दिवसाचा थोडासा फायदा घेऊयात. आज आमचा सकाळी लवकर मस्त आंघोळीच्या अगोदरच नाश्ता झालेला होता, दोघांचा फक्त श्लोकचा राहिलेला होता. मग मी मस्त डोकं धुवून घेतलं, आज श्लोकलाही छान आंघोळ घातली आणि नंतर थोडा वेळ उन्हाला येऊन बसलो. थंडी खूप आहे त्यामुळे उन्हाची अत्यंत गरज आहे, म्हणून म्हटलं चला थोडंसं आपण ऊन खाऊयात, विटॅमिन डी घेऊयात. तसंच मी माझे केस पूर्ण कोरडे केले आणि छान कोरडे व्हावे म्हणून छान असा क्लेचर लावला आणि श्लोकला चेअरवर बसवलं. आता त्याला मस्त असं तयार करायचं आहे आणि मी त्याला मस्त गप्पा मारत मारत असं बाहेर तयार करत आहे. संडे आहे, लेट उठला त्यामुळे त्याला थोडंसं लेट झालं आंघोळ वगैरे करायला, आणि नाश्त्याला सुद्धा आमचा नाश्ता झालेला आहे. आणि मला डोकं धुवायचं असल्यामुळे मी अगोदर नाश्ता केला आणि नंतर आंघोळ करावं असं ठरवलं. कारण डोकं धुवायचं म्हटलं की थोडा वेळ लागतोच, आणि आपला सोमवार ते शनिवारच्या धावपळीमध्ये ह्या गोष्टी करणं शक्य नाही. कारण एक तर मुलं आपल्यासोबत असतात आणि डोकं धुईपर्यंत ते बाहेर काय करतील हे सांगता येत नाही. त्यामुळे शक्यतो मी तो असताना ह्या गोष्टी करतच नाही आहे. जेव्हा त्याचे पप्पा किंवा कोणी घरी असतील तेव्हाच मी ह्या गोष्टी करते. तर मग मस्त असं मी त्याला तयार केलं संडेच्या दिवशी छान उन्हात बसून. आणि त्याचं असं होतं की मम्मा तू माझं करतेस तर मी पण तुझं हेअर सेट करणार, किंवा मी तो जी हेअरस्टाईल वगैरे करतो तर ठीक आहे. म्हटलं मुलांना अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्यासोबत करू द्यायच्या. कारण स्टार्टिंगला जेव्हा तो मला असं इरिटेट करायचा तर मी फार फ्रस्ट्रेट व्हायची. पण फ्रस्ट्रेट जरी झालं तर तो तर काय करणार, त्याच्यासोबत त्याच्या वाटं जायला किंवा त्याच्यासोबत खेळायला दुसरं आहे तरी कोण. त्यामुळे आपण अशा छोट्या मोठ्या जुगलबंद्या नक्कीच आपल्या मुलांसोबत करू शकतो, किंवा आपले मुलं अशा काही खोड्या करत असतील तर त्यांना बिनधास्त करू द्यात. तसंच मीही त्याला करू देते. आणि अशा पद्धतीने काहीसं मी त्याचं आवरून घेतलं, छान त्याला तयार केलं आणि नंतर चला म्हटलं आता आपण त्याला नाश्ता करायला देऊयात. त्याला थोडा वेळ खेळू दिलं, त्याचा टावेल वगैरे उन्हाला वाळू टाकला. आणि तुम्ही पाहू शकतात असं आपण छोट्या छोट्या कामांमधून आपल्या मुलांना पॅम्पर तर नक्कीच केलं पाहिजे. आता तो डोकावून पाहत होता म्हणून मी लगेच बाहेर आली आणि त्याला म्हटली डोकावून पाहू नको. साईडला एका ठिकाणी ट्रॅक्टरवर डीजे चालू होता म्हणून आमचा असा छान डान्स चालू आहे. त्याला डान्सची अतिशय आवड आहे आणि मी जिथे होईल तिथे त्याला डान्स नक्कीच करू देते. आता म्हटलं चला थोडंसं आपलं स्किन केअर रुटीन करू द्यावं. माझं असं स्किन केअर म्हणून काही नसतं, साधा आपलं बॉडी लोशन लावून घ्यायचं आणि एखादी कुठलीही क्रीम आपल्या चेहऱ्याला लावून, क्रीम पावडर, तरी आपल्याला फ्रेश फील झालं पाहिजे. आपण स्वच्छ आणि क्लीन राहिलं पाहिजे आणि मेन म्हणजे मेंटेन आपलं केलं पाहिजे स्किनचं वगैरे. पण सध्या तरी मला त्या गोष्टीसाठी वेळ भेटत नाही. जेव्हा भेटेल तेव्हा मी त्या गोष्टी नक्कीच करेल. छोटं मोठं माझं असं स्किन केअर मी केलेलं त्याला पाहत पाहतच तो माझ्या मागे मागे फिरतच होता.
संडे म्हटल्यावर आपल्याला थोडंसं टेन्शन राहत नाही, कारण जरीही आपल्या मिस्टर रेस्ट जरी करत असतील तर थोडं का होईना एका दुसऱ्या व्यक्तीचं लक्ष त्याच्यावर असतं. पण एरवीच्या दिवसामध्ये फक्त आणि फक्त आपल्यालाच डोळ्यात काजळ घालून मुलांना सांभाळायचं असतं. त्यामुळे मला संडेला एवढंच काही वाटत नाही. त्याला पाहत पाहत मी मस्त तयार झाली, तुम्ही पाहू शकतात. आणि नंतर मग नाश्त्याला बनवून घेतलं श्लोकला. आणि चला तर मग आता आपण छान असा श्लोकच्या पोह्यांचा स्वाद घेऊयात. आमच्या दोघांचा तर नाश्ता झालाच होता. आता म्हटलं चला मस्त श्लोकला दही पोहे खायला द्यावे. संडे म्हटलं की असं काही नसतंच की कडे रेस्ट पाहिजे किंवा काही काम नाही. दिवसभर आपलं सारखं काही ना काही चालूच असतं, खायला म्हणा किंवा घरातली कामे. तर तसंच मीही आज ठरवलं आहे की चला आज घरातली थोडीशी स्वच्छता करावी, जेणेकरून आज टिफिनचा पण बर्डन नव्हता आणि बऱ्यापैकी जीवाचा आरामही झालेला आहे. त्यामुळे आता थोडंसं आपल्या जीवाला आराम न देता आपण आपली बेडरूम स्वच्छ नक्कीच केली पाहिजे. माझ्या बेडरूममध्ये बराचसा राडा झालेला आहे, त्यामुळे आता मी आज ती बेडरूम स्वच्छ करणार आहे. त्या अगोदर मी श्लोकला मस्त छान असे पोहे उन्हात बसून मस्त गप्पा मारत मारत खायला घातलेले होते. कुठलीही कामं करत असताना आपण आपल्या मुलांकडे लक्ष देत देत कामं करायला हवी, जेणेकरून जसं की आता मी म्हणलं की मला बेडरूम आवरायची, तर बेडरूममध्येच तो खेळणार, तो ना की हॉलमध्ये येणार ना कुठे दुसरीकडे जाणार. पण समजा जर मी किचनमधली कामं करते तर त्याला किचनमध्ये नको असेल तर तो सरळ हॉलमध्ये येतो आणि हॉलमध्ये काही ना काहीतरी आगाऊपणा करून ठेवतो. म्हणून शक्यतो जी कामं त्याच्याकडे लक्ष देऊन होऊ शकतात ती तुम्ही नक्कीच त्याच्यासोबत करू शकतात. मी तुमच्यासोबत ते पण शेअर करणार आहे की मी कशी करते. आणि तो माझ्या आजूबाजूलाच खेळतो, अगदी आगाऊपणा वगैरे काहीही करत नाही. आणि आता आमचं मस्त इकडे तिकडे चालून खाणं चालू आहे. पोहे दही आमचे फेवरेट आहेत, त्यामुळे जास्त आग्रह करायची गरज नाही आहे. कोणी आग्रह नाही केला तरी दही पोहे आम्हाला जातील. आणि असंच छानसं त्याने जेवण केलं, नाश्ता केला. तर मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की मुलं जेवत नसतील किंवा काही इश्यू असतील तर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नक्कीच पाहू शकतात. माझ्या छोट्या टिप्स तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरतील. तर अशा प्रकारे मी मान्य करते की आपल्याला खूप बोलावंसं पण लागेल. मे बी इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, असं करू नको, अरे खा रे, अरे नको रे, असं होईल मे बी स्टार्टिंग डेजमध्ये. पण चला थोडंसं तर मुलांना सांभाळायचं म्हटल्यावर आपल्याला पेशन्स ठेवावी लागतील आणि बोलावं तर नक्कीच लागेल. जसं की मला बोलावं लागतं, खूप बोलावं लागतं. पण जर आपण मुलांना फोन दिला, तो एक फोन पाहतोय आणि आपण काय करायचं तेवढा वेळ, त्यापेक्षा ठीक आहे त्याच्यासोबत गप्पा मारून आपण त्याला खायला घालू शकत असलो तर मग त्यात काय प्रॉब्लेम आहे. एवढं आहे की आपल्याला बोलावं लागतं म्हणून आपण त्यांना फोन देणं पण योग्य नाही आहे. कारण हल्लीचे खूप छोट्या एजपासून मुलं फोन पाहतात आणि एवढ्या लवकर फोन पाहणं हे चांगलं नाही आहे. त्यांच्या डोळ्यांसाठीही म्हणा किंवा त्यांच्या माइंडसाठी पण हे चांगलं नाही. एकदा सवय लागली तर मी बऱ्याच अशा केसेस ऐकल्यात की फोनची सवय लागल्यावर मुलांची सवय जात नाही. आम्ही दोघांनी छान असा नाश्ता केला, म्हणजे श्लोकनी माझा तर अगोदर झाला होता. आणि आता म्हटलं चला आपलं बाहेरचं स्वच्छ क्लीन तर अगोदर मी केलं होतं आंघोळीच्या. आता त्यात छानशी अशी रांगोळी काढून घेऊयात. काही गोष्टी मी कधी अगोदरच करून ठेवते, जेणेकरून श्लोकला जर उठायला लेट झालं तर त्या गोष्टी तो उठायच्या अगोदरच होतात. पण जर तो एखाद्या वेळेस लवकर उठला तर मग मला त्या गोष्टी त्याला घेऊनच करायच्या असतात. तर अशी छान आज आम्ही लक्ष्मीच्या पावलाची रांगोळी काढणार आहोत. तुम्ही हवं तर ही रांगोळी आता मार्गशीर्ष महिना चालू आहे तर गुरुवारीही नक्कीच काढू शकतात. तर अशी सुंदर आणि सिंपल अशी आम्ही रांगोळी काढली. आणि आमच्या श्लोकचं मस्त जेवण झालं होतं आणि त्यांचं पाणी वगैरे पिणं चालू आहे. ही फरशी फार स्मूथ आहे आणि इथे पाणी वगैरे सांडलं की येणारा किंवा कोणीही तिथे स्लिप होईल म्हणून मी त्याच्या हातातला कप घेऊन बाजूला ठेवला. आपली मुले नकळत काही चुका करून जातात आणि त्या गोष्टीवरनं आपण किंवा आपल्या घरचेही तिथून स्लिप होऊन पडू शकतात. त्यामुळे शक्यतो लहान मुलांच्या हातात कधीच पाण्याचे मग्स वगैरे देऊ नका, कारण ते स्वतःही तिथून स्लिप होऊ शकतात. मीही त्याच्या हातातून तो कप घेतला आणि त्याचा असं मस्ती चालू आहे. अशा पद्धतीने आम्ही छान रांगोळी काढली, मस्त इकडे तिकडून क्लीन करून घेतलं आणि नंतर तिथे पायपुसणीनं मी पाणी पुसून घेतलं. तुम्ही पाहू शकता छान अशी माझी लक्ष्मीच्या पावलाची रांगोळी आहे. आणि हे माझं सगळ्यात आवडतं काम आहे. मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळा म्हटलं असं, आणि खरंच जेन्युइनली मला हे खूप जास्त आवडतं. जेव्हा मी माझ्या घराचं डोअर पाहते तेव्हा मला अतिशय प्रसन्न होतं आणि असं वाटतं की म्हणजे पीस फील होतं. आणि प्रत्येकालाच असं एक गोष्ट असते जी केल्यावर त्यांना अगदी पीस फील होतं. तर असं आहे माझं बाहेरचं थोडंसं आउटडोर. आणि मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे की मी मनी प्लांटचं कसं कटिंग करते आणि मनी प्लांटला कसं वाढवते. तर तो व्हिडिओ मी सेपरेटली तुमच्यासोबत शेअर करणार आहे, पण मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा एडिट करून शेअर करते. माझे मनी प्लांट अगदी 3-4 महिन्यात इतके सुंदर झालेले आहेत.
आणि त्यांचं मी कटिंग केलेलं आहे. बाहेरची सगळे कामं करून आता श्लोकचं पोट तर भरलेलंच होतं छान. त्यामुळे चला म्हटलं श्लोकच्या एका नवीन पॅन्टची गुंडी तुटून गेली होती, तर ती पॅन्ट बरेच दिवस झाला अशीच पडून होती. आज जेव्हा घरातला गर्दा आवरावं असं समजलं मला बेडमधला, तेव्हा ही पॅन्ट सापडली. ही कामं जर पेंडिंग ठेवली ना तर ती कामं तशीच पेंडिंग राहतात. म्हणून म्हणलं चला 1-5 मिनटाचं काम आहे ते सगळ्यात अगोदर आपण करून घेऊया. म्हणून ते काम मी लगेच करून घेतलं आणि छान अशी मस्त त्याला गुंडी लावून घेतली. नंतर तिथेच त्याला एक डिस्पोमध्ये इंजेक्शन सापडलं. मम्मा ते काढून दे म्हणून जिद्द करत होता, लगेच काढलं. तो इंजेक्शनसोबत खेळते तोपर्यंत म्हटलं चला आता आपण आपली बेडरूम आवरायला घेऊया. तुम्ही पाहू शकतात किती राडा झालेला आहे आणि किती कपडे. आपल्याला कपडे घालून बाहेर जायचं म्हटलं की एकही कपडे नाहीत असं वाटतं, आणि जेव्हा आवरायचं होतं तेव्हा कळतं अरे आपल्याकडे तर भरपूर कपडे आहेत. असंच काहीसं माझं की आहे. मी त्याला सायंकाळी वगैरे घेऊन बाहेर जाते किंवा बाहेर फिरायला आम्ही जातो, तेव्हा येता वेळेस आम्हाला लेट होतं आणि आल्याच्या नंतर स्वयंपाक करायचा म्हणून मी बऱ्यापैकी ते कपडे तसेच ठेवते. आणि असं करून करून चांगलाच आमच्या ह्या बेडरूमच्या विंडोमध्ये ढीग लागला होता. आमच्या बेडरूममध्ये एक छान अशी विंडो आहे जिथे मी माझं मेकअपचं सामान आणि आमचं जे काही लागणार आहे ते छोट्या मोठ्या दररोज लागणाऱ्या गोष्टी मी तिथं ठेवते. जसं की सेंचे सॉक्स, नॅपकिन्स म्हणा किंवा ह्यांच्या घालायच्या जीन्स, परत आमचे नाईटवेअर. पण मी आज ठरवलं आहे की इथे फक्त नाईटवेअर आणि श्लोकचे काही ड्रेसेस ठेवायचे, कारण ह्यांचं माझं आमच्या तिघांचं ठेवायचं म्हटलं तर फार राडा होत आहे. आणि अशा पद्धतीने मी अगोदर तिथलं सगळं सामान रिमूव्ह करून घेतलं. तिथे मस्त असा झाडू मारून घेतला. बरेच दिवस झाले मी माझ्या माइंडमध्ये होतं की ह्या गोष्टी क्लीन करायच्या आहेत पण होत नाही आहे. तिथली सगळी धूळ मस्त अशी पेपरमध्ये गुंडाळून घेतली आणि छान असं क्लीन करून आता मी तिथे पुरेपूर सामान ठेवणार आहे. पण त्या अगोदर मी म्हटलं की आमचा एक फोटो आहे आणि तो फोटो बरेच दिवस झाले तिथेच असा ठेवलेला आहे आणि तो फोटो कधीतरी इकडे तिकडे सामान घेताना पडून फुटू नये म्हणून मी ठरवलं तिथे स्टिकी लावली आणि छान असा फोटो तिथे हँग केला. तुम्ही पाहू शकता तो फोटो तिथे छानही दिसतोय आणि तो कोपराही सजून गेलेला आहे. तर हा आहे आमचा लग्न झाल्याच्या नंतर मामाच्या तिकडे गडंगण खायला जाता वेळेसचा काढलेला पहिला फोटो, म्हणजे लग्नानंतरचा आमचा हा पहिला फोटो आहे. खूप छान म्हणून आम्ही तो फ्रेम करून घेतलेला आहे. आणि तो खालचा जो क्राफ्टिंग आहे तो ह्यांनी मला व्हॅलेंटाईन डेला दिलं होतं गिफ्ट. त्यावर आमचं सुंदर असं नाव आहे आणि दिसायला पण खूप सुंदर, पण त्याला ठेवायला कुठे जागा नव्हती म्हणून मी तिथेच ठेवलं. आणि त्याच्या साईडची जी फ्रेम आहे तर ती फ्रेम मी घरी बनवली होती. मग एक फोटोकॉपी आणली आणि त्यामध्ये फिट केली. मग मी तिथलं थोडंफार स्वच्छ केलं आणि जे मेकअपचे बॉक्सेस होते ते बॉक्सेस हेअर स्ट्रेंथनर वगैरे जागच्या जागी ठेवून दिलं. आणि आता सगळ्यात अगोदर म्हणजे माझ्या बच्चूचं सामान मी व्यवस्थित ठेवणार आहे, जेणेकरून त्याला जी कुठल्या गोष्टी पाहिजे आहेत त्या वेळेत भेटतील. ही बास्केट मी तो जेव्हा झाला होता तेव्हा घेतली होती. ह्या बास्केटनं मला खरंच खूप साथ दिली. असं काहीसं बास्केट किंवा छोटेसे रॅक आपण आपल्या मुलांच्या कपड्यांसाठी स्पेशल घ्यायलाच हवे. एकतर त्यांच्या गोष्टी छोट्या छोट्या असतात आणि परत आपण घरात इकडे तिकडे टाकल्या तर त्यांनाही सापडत. म्हणून आपण अशा छोट्याशा बॅग्स किंवा काहीतर मुलांसाठी नक्कीच वेगळ्या करायला पाहिजे. तसंच मी त्याच्यासाठी ही बास्केट केलेली आहे. मग दररोज लागणाऱ्या गोष्टी, त्याच्या छोट्या छोट्या पॅन्टीज, त्याचं स्वेटर्स, अशा छोट्या मोठ्या गोष्टी मी त्या बास्केटमध्ये ठेवते. आणि ज्या काही माझं आणि ह्यांचं सामान आहे ते सामान मी बाजूला ठेवत आहे, तुम्ही पाहू शकतात. कारण हे आपल्याला असं वाटतं घरामध्ये खूप कमी सामान आहे किंवा आता हा ढीग छोटा जरी दिसत असलं तर यामध्ये जवळपास नाही म्हटलं तरी 100 तरी कपडे असतील आमच्या तिघांचे मिळून. ते सर्व कपडे मला व्यवस्थित ठेवायला जवळपास 1 तास लागला. आणि मग नंतर मी हा 1 तास श्लोकसोबत असंच फोन पाहत किंवा त्याच्यासोबत बसले असते. आपल्याला आपल्या मुलांसोबत खेळायचं तेव्हा आपण त्यांच्यासोबत खेळतही जावे, पण जेव्हा ते त्यांचं स्वतः खेळत आहेत तेव्हा आपण हे काम नक्कीच करू शकतो. आता जसं की मी तुम्हाला म्हटलंच, मी त्याला इंजेक्शन काढून दिलं आणि त्याचा एक छोटासा टेडी आहे, त्या टेडीचं इंजेक्शन वगैरे असं चालू आहे. तोपर्यंत मी माझे हे काम नक्कीच आवरू शकते. पण जेव्हा तो चिडचिड करतोय, त्याचं एकटं खेळण्याचं म्हणणं आहे, अशा वेळेला आपण हे कामं नाही करू शकत. एकतर त्याचीही चिडचिड होणार आणि आपलीही होणार. मुलांना एखादी गोष्ट आवडली तर जवळपास 15 ते 20 मिनटं तरी त्या गोष्टीसोबत खेळतात. त्या 15 ते 20 मिनटामध्ये मला असं वाटतं की नक्कीच आपले बऱ्यापैकी कामे होऊ शकतात. आणि असंच काहीसं माझ्या ज्या कामाला 1 तास लागणार होता त्या कामातले जवळपास 20 मिनटं झालेले आहेत. आणि तोपर्यंत माझ्या मुलाचं इंजेक्शनमधून खेळून मन भरलेलं आहे. आणि आता याचं चालू आहे की मला हे पाहिजे, आणि जे स्टिकी बॉक्स मी काढून ठेवला होता ते वर उचलून ठेवायची विसरली. आणि तेवढ्या वेळात नेमका त्याच्या दृष्टीस तो त्याच्या नजरेस पडला आणि त्याला तो पाहिजे होतं. मग मी त्याला काहीतरी त्याची आवडती गोष्ट तिकडे फेकली आणि परत तो त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट झाला.
छोटे छोटे त्याचे नॅपकिन्स वगैरे किंवा माझे ड्रेसेस अशा पद्धतीने मी अगोदर तर सगळ्यांच्या घड्या घालून घेतल्या, जेणेकरून परत मला पटापट त्या गोष्टी उचलायला सोप्या जातील. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने काहीसं आपण गोष्टी ठेवायला पाहिजे. यात आपल्या घरच्यांचा पण म्हणजेच पुरुषांचा पण मोठा वाटा पाहिजे, कारण पुरुष लोक ज्या गोष्टी आहेत त्या जिथल्या तिथं ठेवत नाहीत. आणि तुम्ही पाहू शकतात यात पॅन्टीज आहेत, बऱ्यापैकी आपणही ठेवत नाहीत, कारण खरंच कंटाळतो आपण रेग्युलर रुटीनमध्ये. तर आपल्याकडून पण त्या गोष्टी दररोज जिथल्या तिथं ठेवणं शक्य होत नाही. तर चला जाऊ द्यात, 1 महिना केलेला राडा आवरायला जवळपास 1 दिवसच जाईल आपला. त्यामुळे फ्रँक राहायचं, दररोजच्या दररोज आपल्याला टेन्शन घेण्यापेक्षा 1 दिवसच टेन्शन घ्यायचं आणि हे अशा पद्धतीने आपण क्लीन करायचं. सगळ्यांनी क्लीन राहिलं पाहिजे. पण आता आपल्याला एकट्यांनाच मुलं बाळ सांभाळावं लागतात, तर आपण आपली मुलं बाळ सांभाळत काही गोष्टी क्लीन. मी अगोदरही म्हटलं होतं की सगळ्याच डोंगरावर हात पुरत नसतात. मी असं स्वच्छ करते याचा अर्थ असं नाही की तुम्हीही केलं पाहिजे, पण तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही नक्कीच करावं. मी ह्यांच्या सॉक्स आणि नॅपकिनसाठी एक छोटीशी पिशवी केलेली आहे, त्याला चेन आहे, ती तुम्ही पाहिलीच असेल अगोदर. त्यामध्ये मी ह्यांचे स्पेशल सॉक्स आणि हे ठेवते. नंतर पिलूचे ड्रेसेस आणि काही माझी साडी पर्कल पण होते. बरेच दिवस झालं ते वर होते आणि ते मला आतमध्ये ठेवायचं जमलंच नाही. त्या पण गोष्टी मी अशा अगोदर सगळ्या छान घड्या घालून घेतल्या आणि आता मी ह्या सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं ठेवणार आहे. तर मला घड्या घालायलाच एवढा वेळ लागलेला आहे, तर तुम्ही विचार करू शकता तर आतमध्ये ठेवायला किती वेळ लागेल. आणि माझ्या मुलाची सुटबूट चालूच आहे आणि मला म्हणतोय, मम्मा हे बघ तुझा सॉक्स, आणि त्याने लगेच माझ्याकडे दिला. मुलांना काहीही लागत नाही, जर ते एखाद्या गोष्टीला रमले तर बराच वेळ रमतात. त्यामुळे आपण त्यांना पाहत छोट्या मोठ्या गोष्टी तर नक्कीच करू शकतो. तर अशा पद्धतीने मी माझे सॉक्सेस वगैरे पण ठेवण्यासाठी तिथे एक ड्रावर केलेला आहे. त्यामध्ये श्लोकच्या कॅप्स, माझे सॉक्सेस, अशा बऱ्याचशा गोष्टी त्या ड्रावरमध्ये ठेवते, जेणेकरून आम्हाला त्या लवकर भेटतील. तर अशा प्रकारे काहीसा तो कोपरा अगोदर कसा होता आणि आत्ता किती छान झालेला आहे ते बघा. आता मी तिथे श्लोकच्या कपड्यांची एक छोटीशी बास्केट ठेवणार आहे आणि साईडला फक्त आणि फक्त आमचे नाईट वेअर्स. तिथे अगोदर मी साईडला एक कॅरी बॅग अंथरून घेतली, जेणेकरून खालची धूळ किंवा काही त्यावर लागणार नाही. श्लोकच्या थोड्याशा पॅन्टीज मी वर काढल्यात. आता थंडी असल्यामुळे त्याला पॅन्ट यूज करून टाकावं म्हटलं, कारण तो जसं त्याची हाईट वाढेल तसं पॅन्ट पण त्याला येणार नाहीत, त्यामुळे थोडंसं वर काढून ठेवल्या. तर असं काहीसं आमचा रूमचा कोपरा आता डेकोरेट झालेला आहे, तुम्ही पाहू शकतात. तर हे सगळं अगदी सोपं पण आहे आणि अगदी अवघड आहे असंही मी म्हणू शकत नाही. जितकं मला श्लोकने कॉपरेट केलं तितकं बाकी तुमचीही मुलं करतील मी असंही म्हणू शकत नाही. पण मला असं वाटतं की मला जी ट्रिक मी वापरून माझ्या मुलाला हँडल करत जे काही गोष्टी करते त्या नक्कीच तुम्ही ट्राय केल्या, तुमच्या मुलांवर जमेल आणि तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल असं मला वाटतं. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणखी असेच मुलांशी रिलेटेड व्हिडिओज किंवा काही गोष्टीचे प्रश्न पडत असतील तर तुम्ही माझ्या प्रोफाईलला नक्की एकदा व्हिजिट करा. तुम्हाला आणखी असे छान छान व्हिडिओज आणि अशाच डेली व्लॉग्स पाहायला मिळतील आणि अशाच मुलांना सांभाळायच्या टिप्स पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.